इसमें क्या है क्या है क्या है क्या है क्या है क्या है इसमें क्या है। खोलो खोलो दरवाजा खोलो। हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल शिवकिरण ब्लॉग वन्स अगेन. सो आत्ता झाली संध्याकाळ आणि आज आहे सॅटर्डे. सो मला सुट्टी आहे आणि त्याच्यामुळे घरातली काही छोटे मोठे कामं होते करायला चालली आहे. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवते की मी पर्समध्ये माझ्या काय घेऊन चालली आहे. बट दाखवण्याआधी तुम्ही गेस करू शकता आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. ओके, तर आता बघा पाऊस यायला लागलेला आहे आणि तिकडे खूप जास्त जोरात चालू आहे. समोर बघू शकता तुम्ही, ती बिल्डिंग दिसते तिकडं. म्हणजे दिवसभर ऊन होतं आणि आता अचानक संध्याकाळ झाली, 6 वाजले आणि पावसाला सुरुवात झाली. म्हणजे आपण कुठं बाहेर जायचा विचार केला ना, लगेच पाऊस असाच घोळ करतो. बट तरीही आपण छत्री घेऊन जाऊ शकतो, कारण की मला मिक्सरचं छोटं भांडं दुरुस्त करायला जायचं आहे. सो हम जाएंगे तो जाएंगे. देखो. तर आता आम्ही पॉपकॉर्न घरच्या घरी बनवतो आहे, डीमार्टमधून आणलेले. आणि मला आधी यायची नाही, बट मी शिकली मम्मीने त्यांच्याकडून कसं बनवायचं ते. आणि पिऊला खायचे बाहेरचे पॉपकॉर्न, बट आहे आपल्याकडे घरात. सो आम्ही घरच्या घरी बनवतो आहे. सो बघा, आधी तेल टाकून घेतो मस्तपैकी. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एकदा मी ना मीठ टाकून दिलं होतं त्याच्यामध्येच मीठ टाकून दिलं होतं मी, गेले होते. मग आता तेलाला गरम होऊ द्यायचं का? तेल गरम होऊ द्यायचं आधी थोडंसं. मग गरम झालं का त्याच्यामध्ये मस्तपैकी ते पॉपकॉर्नवाले मक्का असतो ना बारीक छोटे छोटे, ते टाकायचे. देऊ बघा, आता झाकून द्यायचं मस्तपैकी. और इस पे ढक्कन रख देने का. ठीक है, अभी देखो कैसा आवाज आएगा. डडेंग डडेंग. ते पण डान्स करतील आता. आज 15 ऑगस्ट ना, ते पण डान्स करणार आहे. बघा आवाज येईल फट 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 फट. बघा पॉपकॉर्न झालेले रेडी. बघा कसे मस्त टम फुगलेले सगळेचे सगळे. एक पण त्याच्यात मक्का राहिलेला नसेल. ह्याच्यात आता लास्टला मीठ मस्तपैकी टाकून देऊ आणि गरमागरम पॉपकॉर्न फिर एन्जॉय करेंगे. मस्त मीठ टाकून गरम गरम पॉपकॉर्न रेडी. हे बाहेरचे आणण्यापेक्षा हे डीमार्टमधून घेऊन यायचे आणि लगेच 5 मिनिटात ते तयार होऊन जातात. कोणते पॉपकॉर्न पाहिजे? बसमध्ये ते वाले, ते याचे कॉर्नवाले, ग्रीन वाले. हां ठीक आहे, ते आणेल. मग आता ते घरचे नाही खायचे का पॉपकॉर्न? तुला नाही खायचे का? मला वेळ लागेल मग. चालेल का तुला? तेवढा वेळ थांबशील का? घरचे नाही खायचे का आता? हां, चिप्स पण आणून पॉपकॉर्न पण आणू, भाजी पोळी खायची नाही ना. हां, हो डेंटेन. दिस इज माय बॅग. आणि याच्यात मी काय घेऊन चाललेली आहे मला दाखवते. तुम्ही गेस करणार तोपर्यंत माझा ब्लॉग संपून जाईल, त्याच्यामुळे मीच तुम्हाला दाखवून देते. ओके, सो देखो इसमें क्या है क्या है क्या है क्या है क्या है क्या है इसमें क्या है. इसमें है बहुत काम की चीज. आणि याच्यात आहे मिक्सरचं भांडं की जे झालं आहे खराब. त्याचं हे निघून गेलेलं आहे आणि हे दुरुस्त करायचं आहे, त्याच्यासाठी चालली आहे मी. सो बघा असं असतं संसार. का गं पिऊ? याच्यात हे होतं माझं. ठीक आहे, कोणी पर्समध्ये मेकअपचं साहित्य ठेवतो, कोणी काय ठेवतं. मी पर्समध्ये मिक्सरचं भांडी घेऊन चालली. चलो फिर मिलते हैं बाद में. सो तर आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला आपण म्हणजे खूप साऱ्या शाळेच्या आठवणी राहतात. शाळेत असताना मस्तपैकी सकाळी लवकर उठायचो आणि युनिफॉर्म आदल्या दिवशी स्वच्छ धुवून ठेवायचो, त्याला प्रेस करायचो. त्याच्यानंतर लहानपणी तर आम्ही अक्षरशः मेहंदी पण काढायचो. आणि दुसरी एक एक्साइटमेंट म्हणजे की त्या दिवशी जर आधी काही स्पर्धा झालेल्या असतील तर त्याचं प्राइज डिस्ट्रीब्युशन राहायचं. आणि मला खात्री राहायची की मला प्राइज भेटेल. आणि मला तसं भेटायचं. पण एकदा आम्हाला सुंदर हस्ताक्षरचं भेटलं होतं आणि एकदा स्टोरी टेलिंग. खूप सारे म्हणजे आठवणी राहायच्या शाळेत असताना 15 ऑगस्टच्या. आणि आता मोठं झालेलो आहे तर त्याचं काहीच राहत नाही, काहीच एक्साइटमेंट वगैरे राहत नाही. तो गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. चौकात पोहोचलेली आहे. बट आता एक्झॅक्टली हे मिक्सर दुरुस्त करण्याचे भांड्याचं दुकान कुठं असेल माहीत नाही.
सो असंच बघत बघत जावं लागेल. मे बी हे इलेक्ट्रॉनिक शॉपर असू शकतं. तर चलो अभी जाते ढूंढते ढूंढते. काही आयडिया नाही या गोष्टीची. या एरियातून नेहमी येतो बट तरी पण कळत नाही कुठं असेल. पोचून तर गेली मी इथं बट मला नाही वाटत इथं असेल, कारण की ते फक्त इलेक्ट्रॉनिक वस्तू दिसत आहे आणि ते दुरुस्त करतील असं वाटत नाही मला. सो पुढे जाऊन बघूया. चलो. तर फायनली आपल्याला हे शॉप भेटलेलं आहे मिक्सर वगैरे. तर तिथं चित्र दाखवलेलं आहे बॅनरवर. बघू इकडे दुरुस्ती होते का. आता जाते तिथं आणि बघू आपण. चलो. 50ला आहे का. ठीक आहे दुरुस्त करून दे. झाकण दाखवा बरं कसं आहे. आणि एवढ्या लांब आल्यानंतर आपलं होतंय काम. भांडं दुरुस्त होतंय कारण की डेली लागतं यूजला. घेतलेलं होतं आमचं. सो ते पण घ्यायचं होतं. चांगलं आहे मजबूत आहे. दादा करून देत आहे दुरुस्त. सो एवढ्या लांब पायी आल्यानंतर माझं काम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे. काम तर झालं नाही, एवढ्या दूर पायी आलं तर तो पण जीवावर येते. तर काम झालं म्हणून बरं वाटते. तर आता आपण मिठाईच्या शॉपमध्ये पोचलेलो आहे कारण की काहीतरी गोड खायची इच्छा होत होती. सो बघा खूप सारे आयटम आहे इकडं. गोड 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 मस्त. आज 15 ऑगस्ट आहे तर आपण गोड तोंड करून घेऊ मस्त. इकडं मोतीचूरचे लड्डू पण आहे बट मी पेढे घेते. मस्तपैकी पेढे क्यूट क्यूट छोटासा बॉक्समध्ये. चलो घर जाते हो. खोलते. हां खोलो खोलो दरवाजा खोलो. खोलो खोलो. दुःखी जीवन. खाल्लं नाही का चिप्स. का बरं. मी तिथं म्हणून सांगितलं एकच होतं तिथं दुसरं नव्हतं. बघ तुला काय आणलं बघ मी. बघ आता पिऊची रिॲक्शन. काय आणलं बघ तुला. पोट भरून जाईल पिऊचा आता. चिप्स तर काही खाल्ले नाही. खाऊन घे ना. चांगलं आहे का. असतं झाकण आणि 40 रुपये हे भांडं दुरुस्त करायचे. काय ग तू किती खोट राहते ना ग पिऊ. मला म्हणे ती पॉपकॉर्न सारखं आण म्हणे. चांगलं आहे का झाकण. दणकट आहे ना रबर. हां नाही 40 रुपये सुधरवायचे आणि झाकण 50 रुपयाला. बघा आता पिऊची रिॲक्शन. पिऊला कपडे आणले. छान आहे का. बघा पोरं खुश होऊन जाता. छान आहे का. तुला 2 वर्षाच्या पोरीचे कपडे होऊन जाता पिऊ. बघा एक एक बघते ती आता. आता पिऊला 4-5 दिवसापासून बरं नाही म्हणून पिऊचा नजर उतरवायचा कार्यक्रम चालू आहे. कोणी नजर लागली आमच्या पिऊला. कोणी नजर लावली पिऊ. कोणी लावली. काय पाहिजे. मीठ. राई जिरं मीठ नाही. राई जिरं नाही. पहिल्यांदा अशी नजर पहिल्यांदा काढतोय का आपण. नाही एकदा अंकिता त्यांनी काढली ती वाटतं ना. चला 4, 5, 6, 7. बघा हा जुन्या काळात लोक अशा पद्धतीने नजर काढायचे. नजर लागलेली राहिली का लहान बाळ मारायचं नाही ग. तिला असं वाटते मारणारे. पहिले साधा झाडू राहायचा पण आता साधा झाडू कोणी यूज करत नाही म्हणून आम्ही या झाडूने नजर काढतोय. तो अभी झाडू भी हो गया. आता लास्ट एक स्टेप राहिली आहे. आता बघा पिऊला भीती वाटते. पिऊला असं वाटतंय की मला काही करणार का काय. स्ट्रॉंग आहे तू. ती म्हणते मी स्ट्रॉंग आहे म्हणे. मला भीतीने वाटते म्हणे. म्हणजे जरी आग काय झालं पाण्यात जर काही आवाज आला तर असं असतं ना काहीतरी. काय ग पिऊ.
इकडे माझी खिचडी. पूजा नजर उतरली का पिऊची? बघा आमच्या पिऊला खूप साऱ्या ब्लेसिंग देऊन द्या, कारण की ती मागच्या 4-5 दिवसापासून आजारी झालेली आणि म्हणूनच आज लास्ट आम्ही तिची नजर काढतोय. कसं असतं ना, ते कभी कभी दवा से ज्यादा दुआ का असर होता है. तो आता नजर काढून झालेली पिऊची. आणि ही पाण्याची कळशी आता याच्यात पातेल्या सॉरी काय ती कढईमध्ये उलटी करावी लागेल आता. हो का, मी मारलो होतो म्हणून ताप आलेला आहे तिला. तू डायरेक्ट नाचायला लागून गेली. त्याच्यावर उलट करणार पाण्यामध्ये मम्मी ते. खतरों के खिलाडी, देखो अभी हमारे खतरों के खिलाड़ी इसमें उल्टा कर देंगे. बुडबुड घागरी, बुडबुड घागरी, बुडबुड घागरी. आणि अशा प्रकारे पिऊचा नजर उतरवण्याचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. सरक इकडं. आवाज येतोय बघ, बघ कसा आवाज येतोय बघ. पाणी कसं कमी कमी होतंय. याच्यात पाणी होतं आणि आता पाणी पूर्ण आत चाललं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा असतो की नजर लागली होती पिऊला. पाणी पूर्ण कळशी मध्ये आत घुसून गेलेलं आहे. याच्या मागे सायन्स आहे ऍक्च्युली, बट ते आपल्या जुन्या काळातल्या लोकांनी कदाचित काहीतरी असेल त्याच्या मागे खरंच. सो बघा. तर मग आता अशा प्रकारे विकेंड संपलेला आहे आणि उद्या आहे सोमवार. सो पिऊची पण स्कूल आहे आणि माझं पण ऑफिस आहे, म्हणून आता आम्हाला पटकन झोपायचं आहे, म्हणजे सकाळी पटकन जाग येईल. सो तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो सो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. बाय बाय करा. बाय बाय.